आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण की उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा करणार आहेत आणि आज ते यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत। यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये उद्धव ठाकरेंची सभा सुद्धा पार पडते। या सभेला युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, अंबादास दानवे यांची सुद्धा उपस्थिती असेल। यवतमाळ इथं सभा पार पडल्यानंतर वाशिम, हिंगोली इथं सुद्धा उद्धव ठाकरेंचा दौरा असणार आहे। 6 खासदारांनी केलेलं बंड आणि त्यानंतर त्यांच्याच मतदारसंघामध्ये जाऊन उद्धव ठाकरे काय बोलणार हे पाहावं लागेल। कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये दुपारी 11 वाजता उद्धव ठाकरेंची या ठिकाणी सभा होतीये, जी दृश्य आम्ही तुम्हाला सध्या स्क्रीनवर दाखवतोय। आणि यावेळी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी काय बोलतात, त्यांना पुन्हा भावनिक आवाहन करतात का, किंवा मग कोणती स्ट्रॅटेजी असेल, किंवा कार्यकर्त्यांना काय संबोधित करतात, काही कानमंत्र देतात का, याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे। या सभेचे सगळे ताजे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे। आणि 6ही मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरेंचा आज दौरा असणार आहे। या सभेसंदर्भातले ताजे अपडेट्स घेऊन आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्या सोबत आहेत। पद्मेश, यवतमाळमध्ये जी सभा होणार आहे त्याची तयारी पूर्ण झालेली आहे का? या सभेला कोण कोण उपस्थित असेल आणि कसं नियोजन आहे आज दिवसभराचं ठाकरेंच्या दौऱ्याचं? सध्या आपण जर पाहिलं तर 6 खासदार फुटल्यानंतर आता उद्धव ठाकरे स्वतः बॅटल फील्डवरती आलेले आहेत आणि आजपासून त्यांचा जो दौरा आहे तो सुरू झालेला आहे। सध्या आपण उद्धव ठाकरे यांचे जिथे राहिले मुक्काम केला त्या हॉटेलच्या बाहेर आहोत, पण आज सध्या उद्धव ठाकरे यवतमाळ येथे जाहीर सभा घेणार आणि त्या सभेमध्ये संपूर्ण जे कार्यकर्ते असतील त्याचबरोबर जे पदाधिकारी असतील त्यांना देखील मार्गदर्शन करणारे। आपण जर पाहिलं 6 खासदार फुटल्यानंतर स्वतः संजय देशमुख यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे आलेले आहेत। काल रात्री उद्धव ठाकरेंनी यवतमाळ येथे आले, त्यांनी मुक्काम केला आणि आज संपूर्ण आपण जर पाहिलं तर त्यांचा दौरा आजपासून सुरू होतोय। उद्धव ठाकरे यांच्यासोबत बघायला गेलं तर स्वतः संजय राऊत असणार आहेत, अनिल देसाई असणारे, स्वतः आदित्य ठाकरे, अनेक जे आमदार नेते हे या दौऱ्यासाठी आता यवतमाळ येथे दाखल झाले। हा जो दौरा आहे तो 3 दिवसाचा असणार आहे। आजपासून संपूर्ण म्हणजे धाराशिव असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, वाशिम असेल, अनेक ठिकाणी जिथे जिथे खासदार फुटले आणि शेवट हा शिर्डी येथे होणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार, काय कानमंत्र पदाधिकाऱ्यांनी देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आज सकाळपासून अनेक जे कार्यकर्ते जिथे सभा होणार त्या सभेस्थळी दाखल झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे काय बोलतील हे देखील पाहायला महत्त्वाचं असणार आहे। कारण ज्या प्रकारे 6 खासदार फुटले त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे त्या मतदारसंघात जाऊन त्यांच्या आमदारांना काय मार्गदर्शन करणार आहेत ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स वेळोवेळी पद्मेश जाणून घेत राहणार आहोत। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।